नेक्स्ट मॅचचा टॉस हा इनिंग ब्रेक मध्येच केला जाईल. स्वर्गीय प्रदीप भोईर 11 बोरिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान कोदिवली दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉस साठी रेडी राहायचं इनिंग ब्रेक मध्ये. आणि कॅप्टन टॉस साठी ज्यावेळी येता त्यावेळी आपली प्रवेश फी आपण आपल्याकडे घेऊन या. त्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी कॉलिंग करणार नाही. ते कॅप्टनला येता वेळी घेऊनच यायचे आणि शक्यतो कॅश आणा. पहिला बॉल चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बबलू ज्यानं आजच्या 6व्या रात्रीतील पहिला बॉल जो निर्धाव फेकला. फलंदाज समीरच्या विरोधामध्ये 8:41 पहिला बॉल. ओ इथे बाटर बीट एसटी रक्षक देखील बीट. बॉल सरळ निघाला लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. बघा प्रत्येक वेळी त्या सूचना आम्ही करतोय. वेळेच्या बाबतीमध्ये कोणत्याही टीमचं काहीच ऐकून घेतलं जाणार नाही. आम्ही आपणास खऱ्या अर्थानं जे 7चं टायमिंग आहे ते खऱ्या अर्थानं 8चं झालंय. ओ इथे बादची कडा आणि फलंदाज होईल बाद. अगोदरच्या बॉलवरती बाईच्या स्वरूपामध्ये आलेला चौकार आणि या बॉलवरती मात्र बबलून समीरला पाठवलं परत. धावसंख्या धावफलकावरती 4. फलंदाज बाद. दांडी गुल केली आहे फलंदाज प्रयागची.
हो, आणखीन एक चांगला बॉल. फुलल यांचे बॉल समोर येतात. अगदी जर पाहायला गेलं तर खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र ते डॉट बॉलच पाहायला मिळालेत. पहिलं षटक समाप्त झालं. धावा अगदी जर पाहिल्या तर मात्र 5 आल्यात. त्याच्यामधील एक चौकार जो बाईचा होता. सेकंड वर मयूर व मयूरचा हा बॉल देखील अगदी आपण पाहता आउटसाइड डी ऑफ स्टंप बरोबर परफेक्ट वाईड यॉर्कर आला. फक्त पाहतात फलंदाज, परंतु बाडन बॉलचा तो संपर्कच होत नाही. यावेळी बॉलला सोडून दिलं असं वाटलं होतं की वाईड येतोय की काय, परंतु इथे डॉट बॉलच आलाय. धाबा बनवाव्या लागतील तर मात्र वारे टीमला या मॅच मध्ये. ओ आखू टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतो. बाडन बॉलचा संपर्क होतच नाहीये. कदाचित त्यांच्यामधलं ते नातं सुटलंय की काय असं वाटू लागलंय. बॅट आणि बॉलचा तो संपर्क आहे तो करावा लागेल. पहिलं सत्र चालू आहे. टार्गेट सेट करायचे वारे टीमला. बडवल सी टीमच्या विरोधामध्ये ते टार्गेट सेट करत असताना अगदी आपण पाहता आतापर्यंत धावा आल्यात त्या 5. तीनही बॉल निर्धाव फेकलेत. गोलंदाज मयूरनं साकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज दर्शन. ओ आणखीन एक फुलल यांचा बॉल तो देखील निर्धाव झालाय. दर्शनला खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बॉल समजतच नाहीयेत. तो फक्त वेगानं बाट फिरवतोय परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होतच नाहीये. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 4 निर्धाव चेंडू आलेत ते मात्र मयूरच्या या षटकातून. कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. कदाचित या स्पर्धेतील 5वं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल का. गोलंदाज मयूर या गोलंदाजाचं. अबुजर क्या लगता है. 5 निर्धाव चेंडू फेकलेत ते मात्र गोलंदाज मयूरनं दर्शनच्या विरोधामध्ये. शेवटचा बॉल. ओ शेवटचा बॉल एक कव्हरच्या अगदी डोक्यावरून बॉल चालला डीप एक कव्हर. सीमा पार चौकार. शेवटच्या बॉल वरती अगदी आपण पाहतोय चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 धावा धाव फलकावरती. 2 पॉवर प्लेचे षटक समाप्त झालेत. इकॉनॉमिकल फिगर धावसंख्या पाहायला मिळतीये. दोनही षटकांमध्ये जर पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 5. या षटकामध्ये धावा आल्या त्या 4. पहिलं षटक गोलंदाजाच्या खात्यामध्ये फक्त एकच धाव आली. कारण की जिथे तो चौकार आला होता तो 22 आला होता. म्हणजे तो गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये त्या ऍड होणारच नाही. परंतु एकंदरीत सांघिक टीमची धावसंख्या आहे ती 9. नेक्स्ट मॅच स्वर्गीय प्रदीप भोईर 11 कोदिवले आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान जय हनुमान कोदिवले आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय प्रदीप भोईर 11 बोरिवली अशी मॅच. बबलू भाई नजे यांचं आगमन झालं. मोसीम यांचं देखील कैब देखील आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक पर्व दुसऱ्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 9. बबलूनं पुनश्च एकदा डॉट बॉल फेकलाय. 3रं षटक. हो यावेळी पुनश्च एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनं फिल्डरनं चुकी केली आहे आणि धावा इथून देखील मिळतील 4. आतापर्यंत वारे टीमच्या अकाउंट मध्ये ज्या धावा आल्यात त्या अगदी आपण पाहताय 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 बॅटच्या साह्याने 1 बाईचा आणि एकमेव ती सिंगल बॅटच्या साह्याने आली होती दर्शनच्या बॅट मधून. एकंदरीत धावसंख्या 13 धावफलकावरती पाहायला मिळतीये. ऑन साईक आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे राजेश. फुललेंचा बॉल बाची कडा घेतली आहे. बॉल अगदी पाहिलं तर मात्र शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये निघाला.
तोपर्यंत धाव एक आली आहे. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 14. आता खऱ्या अर्थानं त्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे. धावा बनवायच्या तर पार्टनरशिप मात्र बिल्डअप करणं फार गरजेचं राहील आणि त्याच्याकडे जर पाहिलं देखील जाते त्याच दृष्टीनं आता या दोन्ही बॅटरकडून पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं. लॉंग ऑन मध्ये बॉल फिल्डर वेगाने आलेत. बॉलला फेकी करतील तोपर्यंत आणखीन एक सिंगल न धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून देखील आपण पाहताय फक्त सिंगलच पाहायला मिळते आणि या सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल ते आता 16 वरती. सिंगल डबलनं खऱ्या अर्थाने धावफलक पुढे न्यायचंय. त्याच बरोबर स्ट्राईक रोटेशन करायची आहे. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळायचं. मिस टायमिंग स्ट्रोक फिल्डर आलेत पकडली एक कॅच आणि तिसरा हादरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या बारे टीमला फलंदाज बाद होईल तो दर्शन. चला वेळेकडे थोडस लक्ष द्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 16 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. कौतुक करायला हवं खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की दोनही टीमचं, कारण की टाइमच्या बाबतीमध्ये अगदी ॲक्युरेट चाललेत. बरोबर त्या वेळेमध्ये आपण पाहताय दोनही टीम चालल्यात. 3 ओव्हर समाप्त झालेत. बरोबर 15 मिनिटे त्यांनी घेतलीत. हे इतके खऱ्या अर्थानं आपण पाहताय विकेट्स देखील आल्यात. बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील गेला परंतु वेळ बरोबर घेतलाय दोन्ही टीमनं. त्यासाठी त्यांचं धन्यवाद. 4थ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज प्रथमेश शिवसेना उपतालुका प्रमुख सन्मान्य अभिजित खोत साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. साहेबांना विनंती आहे की आपण मंचकावरती या. आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर संदेशजी माली, अफजल टिवाले यांना देखील विनंती असेल. जय हनुमान कोदिवले बी या संघाला नेक्स्ट मॅच मध्ये खेळायचंय परंतु ते फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे काऊ कॉर्नरला क्लिअर केलाय. ठोकला षटकार फलंदाज राजेशनं. ओ आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॉल सरळ निघाला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. राजेशचा आणखीन एक वार. धावा 4 चौकार. पहिल्या 3 ओव्हर मध्ये तो दबाव खऱ्या अर्थानं बनवला होता.
बॉलिंग करणाऱ्या बडबल सी टीमनं बबलूनं काय कमालीचं दोन्ही स्पेल हाताळलेत आणि तदनंतर मात्र मयूरनं कमालीची गोलंदाजी केली आहे आणि त्याच्यानंतर आलेला प्रथमेश आता इथून मागणी कामगिरी करतोय त्याच्या विरोधामध्ये धावा येतात आणि धावफलक अगदी जर पाहिलं तर जाऊन पोहोचलं ते 26 धावा धावफलकावरती. अभिजित खोत आज इन ऍक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील कारण की आज दामतची मॅच आहे. बबलू बाय, अभिजित खोत, अफजल टिवाळे ऑन साइडला टर्न केला अलॉंग दी कार्पेट मिड विकेटला बॉल डीप मध्ये फिल्डर आहेत तोपर्यंत धावा मिळतील. त्या दोन गुड रनिंग बिटवीन विकेट 2 धावेनं धावफलक 28. ओ फटका व्यासपीठाला सलामी देणारा सीमा रेषेच्या पलीकडे षटकार आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34. या षटकामध्ये प्रथमेशच्या विरोधामध्ये आतापर्यंत तब्बल धावा आल्यात त्या 18. 2 षटकार 1 चौकार आणि 1 डबल दुहेरी धाव. आणखीन एक रजनी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या भेटीस याच मैदानावरती येणार आहे. SK ग्रुप आयोजित ती रजनी स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी कार असेल, बेस्ट बॅट्समन साठी बाईक असेल, बेस्ट बॉलर साठी बाईक, बेस्ट फिल्डर साठी देखील बाईक. अजून आणखीन काही पारितोषिक आहेत. प्रथम पारितोषिक असणार आहे ते 2 लाख, द्वितीय पारितोषिक 1 लाख, ओ पुनश्च एकदा डीप स्क्वेअर लेगला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल 40. ओयाबिली पंच लाईन चेक करतात आणि सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आउटसाइड लेग स्टंप. धावसंख्या 41. आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्या त्या 25 आणि टीमची एकंदरीत धावसंख्या 41. ओ फुल टॉस फ्लिक केलाय, लवकर पिक केला आणि बॉलला सरळ पाठवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. खुरमबाई बॉल द्या. चला मॅच बॉल आला. या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 31.
आणि टीमची एकंदरीत धावसंख्या 47. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आला गोलंदाज मनोज. प्रथम मॅचचं हे षटक खऱ्या अर्थानं बडवल सी टीम साठी चला वेळ घेऊ नका तुम्ही आतापर्यंत बरोबर अचूक टाइमामध्ये चाललात. आता जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या धावफलकावरती आले ते 41. शेवटचं षटक गोलंदाज मनोज गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहता. अफजल भाई थोडासा करेक्शन था ना. धावसंख्या धावफलकावरती आली आहे 48. अकुटप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक हवी आहे. नॉन स्ट्राईक वरती मिळेल रनआउटची विकेट. फलंदाज इथून बाद होतो परंतु स्ट्राईक मिळाली आहे ती मात्र राजेशला. ज्या राजेशनं आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग केली आहे. पहिल्या सत्रामध्ये 12 टीम आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतीये. 2 विकेट ज्या लवकर आल्या होत्या परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर मात्र संपूर्ण जबाबदारी ती राजेशनं आपल्याकडे घेतली आणि तिथून मात्र 4थ्या षटकामध्ये त्यांना आक्रमण केलं आणि अगदी टीमला एक चांगल्या टोटल पर्यंत आता घेऊन चाललाय. धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती 48. शेवटच्या षटकातील 4 बॉलचा खेळ 5 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर फुल टॉस ऑन साइडला टर्न करायचं होतं व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. एक तर कंप्लीट झाली आहे. दुसरी मिळेल का. सॅकिंग एंडवरची फेकी आणि इथून आता पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर केला. आता इथून राजेशची विकेट ती महत्वाची आहे. तो पोहोचलाय की नाही हे इथून चेक केलं जात आहे. चला फलंदाज सेफ आहेत. तिसऱ्या पंचांचं डिसिजन फलंदाज सेफ. धावसंख्या 2 आपण पाहता जाऊन पोहोचेल ती 50. अर्धशतक कंप्लीट झालंय. ओ इथे शॉर्ट बॉल वरती आक्रमण. बॉल सरळ पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक आलाय राजेशच्या बॅट मधून षटकार. षटकार आलाय. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 56. 12 बॉल मध्ये 42 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय तो मात्र राजेश. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग. ओ पुन्हा एकदा फटका. मिस टायमिंग आहे हवेत. फिल्डर डाऊन दी बॉल
आणि 13 बॉल मध्ये 42 धावा बनवत फलंदाज राजेश मात्र इथून परततो. सन्माननीय मयूरजी म्हसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. युट्यूबर यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व दुसऱ्यामध्ये त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती या. सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अथर्वला तुम्ही पाहता, जो 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर मात्र इथे पंच व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली. एक्स्ट्राच्या धावेनं धाव फलक 57 57. ज्यावेळी राजेश बॅटिंग करत होता त्यावेळी वेगानं धावा बनत होत्या. एक मोठी धावसंख्या खऱ्या अर्थानं बनवण्यामध्ये त्याचा मोलाचा वाटा देखील राहिला आणि तो बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा धावा थांबला. इथे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. धाव तर मात्र मिळत नाहीये. आली रनआउटची विकेट. धावसंख्या 57. टार्गेट आहे ते 58 आहे धावसंख्येचं. राजपाल यादव यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. अफजल टिवाले आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करतायत. तर मी विनंती स्वर्गीय प्रदीप भोईर 11 बोरिवली टीम कॅप्टन आणि अनिकेत भोईर यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन बसायचे. आणि तसेच जय हनुमान कोदिवले बी कॅप्टन या आपण सर्व कॅप्टन या टॉससाठी या प्रथमतः आणि अनिकेत दादा आपले सर्व सहकारी घेऊन व्यासपीठावरती यायचे. कॅप्टन पण या टॉससाठी. मी मयूरजी मसे यांना विनंती करतो या आपल्या शुभास्ते टॉस या ठिकाणी करूया. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. खऱ्या अर्थाने आपण विनायक माली याच्या यूट्यूबच्या सिरियल पाहिल्या असतील आणि त्यानंतर इंस्टाग्रामवरती आपण या यूट्यूबरमध्ये पाहिलं गेलं अस्मिता सुर्वे अर्थात अस्मिता म्हसे हा अकाउंट पाहिला असेल. आणि आमच्या मयूरच्याही भरपूर क्लिप आहेत. अनेक त्याचे ते
ब्लॉक आहेत आणि वहिनीचे पण खूप फेमस ब्लॉक आहेत आणि विनायक मालीबरोबर अनेकदा आपण पाहतो अनेक कार्यक्रम, त्याचबरोबर अनेक आपण पाहिलं संगीतमय कार्यक्रम वहिनीच्या माध्यमातून पाहिले गेलेत. आज मयूरदादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होतोय. स्वर्गीय प्रदीप भोईर 11 माझा खास मित्र आपण पाहतोय, त्याची आठवण नेहमी सदाही मनामध्ये राहील प्रदीप, आणि त्याच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने ही संघ आपण या ठिकाणी खेळतो आहे. जय हनुमान कोदिवले बी दोन संघादरम्यान टॉस या ठिकाणी होतोय. तर टॉस या ठिकाणी पाहतोय, हेड जिंकलाय जय हनुमान कोदिवले बी टीम आणि त्यांचा डिसिजन असेल, जरूर डिसिजन येईल त्यांचा. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन फक्त योगेश ढोले यांच्याशी संपर्क साधा. एक स्पर्धा म्हटली गेली आणि एक सदैव मनामध्ये स्पर्धा राहिली जाईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर त्याची आठवण मी जेव्हाही कुठे असतो अनिकेत, मी प्रदीपची आठवण काढतो. असा एक खेळाडू ज्या मैदानावरती मी कॉम्बॉक्समध्ये होतो, कॉमेंट्री करत असताना ज्या खेळाडूने ज्या दिवशी उत्कृष्ट फलंदाज हा किताब पटकवला, 75 रन्स आपण पाहतोय ज्याच्या नावावरती होत्या, आणि उत्कृष्ट फलंदाजाला पण कालाचा घात बोलतात ना, कधी येईल सांगता येत नाही. आणि त्याच दिवशी घरी जाताना एक अनाथ छातीत दुखू लागलं आणि आपल्या सर्वांना सोडून गेलेला स्वर्गीय प्रदीप भोईर या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रा नेहमी तू माझ्या सदैव माझ्या सोबत असशील, कारण तो दिवस ती रात्र मी आयुष्यात कधी विसरणार नाही. का ज्या खेळाडूला माझ्या शब्दात नेहमीच मी ओरडलो होतो आणि तोच दिवस मला नेहमी सदैव प्रदीप मी आत्ताही तुझ्या क्षमस्व आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून माझ्याकडून तुला भावपूर्ण श्रद्धांजली. तर जय हनुमान कोदिवले बीच संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते स्वर्गीय प्रदीप भोईर 11 संघाला. हो, इथे देखील आपण पाहताय पाठीमागे बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅन मध्ये, अप्रतिम क्षेत्ररक्षण, तोपर्यंत धाव मिळते ती सिंगल. या सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल. ओ सॉरी, अकाउंट ओपन झालाय, ते मात्र बडबल सी टीमचं 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक धाव ही धावफलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज अनंता गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळतोय. समोर सूरज ज्याच्या पाठमधून सिंगल आली. आता ऑन स्ट्राईक बबलूला तुम्ही पाहता. बबलू साठी आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती केले बबलूनं आक्रमण. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग लेगला आला हा चौकार. फटक्यांची आवश्यकता आहे, हे फटके मारायचे आहेत. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि तो फटका बबलूच्या बॅटमधून आला आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 5 वरती. पहिलं षटक चालू आहे. पहिले दोन्ही बॉल जर पाहिले तर निर्धाव आले होते, जे खऱ्या अर्थानं सूरजनं निर्धाव खेळून काढले. परंतु त्याच्यानंतर एक सिंगल आली, स्ट्राईक रोटेशन झालं आणि बबलू स्ट्राईक वरती आला आणि त्याच्या पहिल्या बॉल वरती मात्र चौकार पाहायला मिळतोय. पहिलं षटक चालू आहे. P1चा अनंता गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहता. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं बॉलला, बॉल सरळ चाललाय मिड विकेटला सीमा रेषेच्या पलीकडे. पंच सांगतायत हा चौकार.
धावसंख्या 9 धाव फलकावरती आपण पाहताय. 58चा पाठलाग करत असताना बडवल सी टीमच्या नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहा. पडल्यानंतर खाली राहिलाय. अतिरिक्त बाउन्स खऱ्या अर्थानं हवा होता. फलंदाज साची प्रतीक्षा करत होता, परंतु इथे बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. डॉट बॉल इथून आपण पाहता. डॉट बॉलनं धावफलक अगदी जर पाहिलं तर मात्र 9 धावा धावफलकावरती आलात. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अभिजी खोत यांच्याकडून बडवल सी टीम साठी कॅश प्राइज आलंय. सलगच्या 3 षटकारांसाठी षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज, म्हणजे एक षटकार जो 500 रुपयाचा आहे बडवल टीम साठी. गोलंदाजी मार्कवरती आलाय विजय वारे टीम, ज्यांनी पहिल्या सत्रामध्ये 57 धावा बनवल्यात. 58 धावसंख्येचं संरक्षण करते. इथून जर पाहिलं बघा, ओ चांगला बॉल विजयचा. आणखीन एक निर्धाव मात्र इथे सूरजला अद्यापही जर पाहिलं गेलं तर तो स्वर गवसलाच नाहीये. बाटन बॉलचा तो संपर्क होतच नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. विजयनं देखील इथून जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल फेकला. ओ इथे बॅटची फॉर ओ इथे बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफला क्लिअर केलाय. ठोकलाय षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 20 धावा धावफलकावरती आहेत. ड्राईव्ह केला बॉल. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये धाव मिळेल ती सिंगल न धावफलक 21. दुसरं षटक अगदी आपण पाहता या ठिकाणी विजयचं 5 बॉल आतापर्यंत या षटकातील झालेत आणि धावसंख्या आपल्याला 21 पाहायला मिळतीये. 21 धावा धावफलकावरती आल्यात. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ओ यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बाडन बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर मात्र इथून भरपूर डॉट बॉल खेळताना पाहायला मिळाला. सूरजच्या बॅटमधून अगदी आपण पाहता जे विस्फोटक जे आक्रमक फटके जे स्ट्रोक आपण पाहतोय ते त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. आतापर्यंत त्यानं 7 बॉल खेळलेत आणि 7 बॉल मध्ये धावा देखील आपण पाहिला तर फक्त 6 बनवल्यात. त्याच्यामध्ये एक चौकार आहे, 2 सिंगल आहेत आणि 3 डॉट बॉल आहेत. ही दरम्यान सचिनजी तरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर अजय तरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मित्र संदेशजी माली या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती करतो आहे आपण पण व्यासपीठावरती विराजमान व्हा. बोरिवली कोदिवले भडवल वारे या गावावरून जे मान्यवर या ठिकाणी आलेत सर्वांना विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 या दामतकरांची आणबाणशान क्रिकेटची ओळख क्रिकेटची पहिचान या स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला, कोदिवली टीमचे कर्णधार आणि बोरिवली टीमचे कर्णधार आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. आपण आयोजकांशी संपर्क करा आणि त्याच्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. दोन्ही टीमला विनंती असेल की आपला कॅप्टन पाठवा आणि त्याच्यानंतरच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. शॉर्ट बॉल पाठीमागे खेळलेत, फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग लेगला क्लिअर केलाय. धाबा 4 आल्यात चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती या चौकाराच्या साह्यानं 25. बघा बरोबर 9:10 पहिला बॉल पडला होता. आता 9:22 झालीत. पहिली तुमची 2 षटक जे 10 मिनिटांनी समाप्त झालेत. हे षटक तुम्हाला लवकरात लवकर संपवावं लागेल. याच्याकडे लक्ष द्या वारे टीम. पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती येते. एक्स्ट्राच्या धाव्यानं धावफलकात जाऊन पोहोचेल ते 27 धावा धावफलकावरती आल्यात. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बबलू ज्यानं बॉलिंग देखील जबरदस्त केली होती आणि तोच आता बॅटिंग देखील अगदी जर पाहायला गेलं तर त्या साक्तीनं मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. व पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न परंतु जास्त सफल झाले आणि इथून मात्र डॉट बॉलच पाहायला मिळतो. पंच देखील हेच सांगतात की बरोबर एशांवरतून बॉल निघून गेला आणि इथून डॉट बॉलच पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल बरंच काही आता समीकरण बिघडून जाताना पाहायला मिळतील कारण की आता डॉट बॉलची आवश्यकता देखील आहे ती वारे टीमला. धावसंख्या धावफलकावरती 27 आली आहे. तिसरं षटक चालू आहे. खराब बॉल पुन्हा एकदा वाईड आणि वाईटनं धावफलकात जाऊन पोहोचेल ते 28 वरती. 28 धावा धावफलकावरती आहेत. 58 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख अभिजित खोत यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 1500चं कॅश प्राइज व पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि तेच चित्र देखील पाहायला मिळत आहे. रिझल्ट देखील तेच डॉट बॉल. 3000 शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्मान्य अभिजित खोत यांच्याकडून 3 षटकारांसाठी आता 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे षटकार हॅट्रिकला 3000. हे समीकरणच पाहायला मिळालं. व्हाईट बॉल एखादा बॉल वाईड आलाय, एक डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा वाईड आलाय, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय आणि आता पुन्हा एकदा वाईड आलाय. धावसंख्या वाईडनं जाऊन पोहोचली आहे 28. ओ येथे स्ट्रोक खेळलाय सीमारेषेच्या पलीकडे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बबलूच्या बॅटमधून आणखीन एक षटकार.
एक बॉल आधी 28 सांगितल्या होत्या आणि आता आज षटकार आलाय. जे आतमध्ये खेळतात ना त्यांचं अचूक लक्ष आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र तब्बल 34. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 34 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय बबलूला तुम्ही पाहताय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलंय तर 4 चौकार आणि 1 षटकार देखील पाहायला मिळाला. इंडिव्हिज्युअल जर आपण बबलूचा विचार करायला गेलो या 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तर तो मात्र इथून खेळतोय 9 बॉल आणि 25 या धावसंख्येवरती. ओ यावेळी देखील आपण पाहता व्हाईट बॉल. हे षटक भरपूर खऱ्या अर्थानं लांबवलंय. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर मात्र 4 व्हाईट बॉल फेकलेत ते गोलंदाज प्रयागनं. व्हाईट बॉल आलाय, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 35. 35 धावा धावफलकावरती आल्यात. हो पुनश्च एकदा काय फटका खेचलाय स्क्वेअर सीमा पर षटकार. दोन षटकार तर आलेत. आता शेवटचा षटकार या बॉलवरचा जर का षटकार आला तर मात्र शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अभिजी खोत यांच्याकडून 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओ खोला टाकलाय ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट बॉल. काऊ कॉर्नरला धाव मिळेल ती फक्त सिंगलला धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 42. चला दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण आयोजकांशी पहिले संपर्क करा. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क करायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत पाहायला मिळते 42. 42 धावा धावफलकावरती. बॉल शिल्लक आहेत ते 12 आणि धावा बनवायचे आहेत त्या बडवल सी टीमला आता 16. 12 बॉल आणि 16 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 58 धावसंख्येचा पाठलाग होता आणि तदनंतर अगदी जर पाहायला गेलं तर पहिलं षटक हे 9 धावसंख्येचं आलं होतं. मग तदनंतर असं वाटलं होतं कुठेतरी ही मॅच चला मॅचला होती सुरुवात. पुनश्च एकदा ड्रिंक ब्रेक नंतर 12 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता. बबलू ऑन स्ट्राइक. 9 सेकंड वरती सूरज आणि गोलंदाजीसाठी आला गोलंदाज अनंता, ज्यानं पहिलं षटक 9 या धावसंख्येचं हाताळलं होतं तो अनंता गोलंदाजी मार्क वरती. ओ अनंताचा पहिलाच बॉल ओव्हर पिच त्याला पाठवलं लॉंग ऑन सीमा पर. बबलूचा वार धावा 6 षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 48 वरती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 11 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 10. 11 बॉल आणि 10 धावसंख्येची आवश्यकता.
इथे देखील कट केलाय, बॉल अगदी डीप मध्ये चाललाय, तोपर्यंत धाबा येत आहेत त्या 2 आणि या 2 धाबेनं धावफलक 50 अर्धशतक कंप्लीट झालाय. ते मात्र 58चा पाठलाग करत असताना बडबल सी टीमचं आणि आता मात्र 13 बॉल मध्ये 40 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो मात्र बबलू. आणि आता टीमला जिंकण्यासाठी धाबा बनवायचे आहेत त्या 8-10 बॉल मध्ये. ओ फिल्डर झालीये चुकी, कॅच ड्रॉप झाली आणि बॉल देखील पाठीमागे लॉंग स्टॉप कडे निघालाय. तोपर्यंत पुनश्च एकदा 2 धाबा येतील. 2 धाबेनं धावफलक आता जाऊन पोहोचतील. ते मात्र 52 52 धावा धावफलकावरती आहेत. आता बेचाळीस वैयक्तिक धावा ज्या बबलूच्या बाट मधून पाहायला मिळतात. हो चांगला बॉल बरोबर एस्टांवरतून निघून गेला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. समीकरण पुनश्च एकदा बदलतंय. येणारे बॉल येते 8 आणि धावा बनवायचे त्या 6 आणि बबलूला फक्त 8 धावा हव्यात त्या अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट करण्यासाठी. ओ इथे फटका चांगला आहे, फिल्डर आहेत, पकडली जाते का कॅच आणि इथून मात्र बबलू होईल बाद. बॉल आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. विजयाची मोहर उमटवणारा विजयी षटकार आणि मॅच जिंकली आहे ती मात्र बडबल सी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्डलक टीम वारे दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 16 बॉल मध्ये तब्बल 42 धावा बनवल्या तो बबलू ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि बबलू याच्यासाठी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अभिजित खोत यांच्याकडून